भले ही हम महायुति में है, लेकिन गांव में अपनी पार्टी की ताकत बढ़ाने का हमारा हमेशा प्रयास रहा है। अब भी हम अपने दम पर विधानसभा और स्थानीय स्वराज्य संस्था की चुनाव लड़ने की तैयारी कर रहे हैं। इसके चलते वर्धा में कार्यकर्ताओं की बैठक भी हुई। हमें अपनी पार्टी की ताकत दिखानी होगी, अन्यथा हमारी बात नहीं मानी जाएगी और केवल बैनर पर फोटो तक ही हम सीमित रहना पड़ेगा। ऐसी प्रतिक्रिया राष्ट्रीय समाज पार्टी के संस्थापक अध्यक्ष एवं पूर्व मंत्री महादेव जानकर ने व्यक्त की। वर्धा में राष्ट्रीय समाज पार्टी के पदाधिकारियों की बैठक हुई। इस मौके पर उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस में यह बात की। अजून म्हणजे तसं काही ठरलेलं नाही। आता सध्याला राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे, परंतु मीच त्यावेळेस महायुती होताना सांगितलेलं आहे की विधानसभा आणि लोकसभेला युती करू, पण स्थानिक स्वराज्य संस्थेला महायुती करायची नाही। कारण आपली ताकद आपल्या कार्यकर्त्यांची किती आहे ते आम्हाला आजबावून कळतं। जर युतीत राहिलं का मग त्या पक्षाच्या जीवावर चालवं लागतं, मग त्यांचेच आमदार असतात, आपलं काहीच येत नाही। आणि आपलाही कार्यकर्ता काय म्हणतो की बरं झालं त्यांच्यावर युती म्हणून आपण लक्ष घालायचं, पण आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेला कोणाही आम्ही युती करणार नाही। विधानसभेला लोकसभेला विचार होऊ शकतो। आणि आज मी मंत्री होतो तरी लढलो होतो, आम्ही भाजप सेनेच्या विरोधात लढलो होतो। आणि त्यावेळेस माझे 98 झडपी मेंबर आणि नगरसेवक आले महाराष्ट्रात, आणि गुजरातमध्ये माझे आता सध्या 50 नगरसेवक आहेत गुजरातमध्ये। असं हे करून आणि आमचं प्रत्येक बारीने विधानसभेत खातं असतं, आता विधान परिषद असते, 2 आमदार, आता मी एक आहे आणि दुसरे गुट्टे साहेब आमची विधानसभेचे आमदार आहेत। असं खातं उघडलेला पक्ष आहे। नाही करणार तर स्वतंत्र तयारी करायला लागलोय। सर्व 288 तयारी करतोय। याचं कारण का, युतीमध्ये महायुतीमध्ये आहे, तर महायुतीमध्ये आपण देखील आपली ताकद वाढवली तर युतीचा पक्ष विचारेल ना, आता फोटो टाकण्यापुरतं राहतील महायुतीचं। म्हणून आम्ही आमची ताकद आजबवण्यासाठी काही ठिकाणी 10,000 मतं, काही ठिकाणी 5,000 मतं, काही ठिकाणी विजय व्हावा, अशाने आम्ही 288 ची यंत्रणा तयारी चाललेली आहे। कारण ज्यावेळेस आपण युती होती तेव्हा युतीवाला तो पक्ष कधी वापरल। आता इथं बीजेपीचे 2 आहेत, समजा काँग्रेसचा एक आहे, त्यांची युती, पण आमचं दिसलं पाहिजे ना काय, तर ते म्हणणार बाबा हे तर ते देणारच नाही आम्हाला जागा, आम्ही नुसतं म्हणणार आमची युती आहे त्यांच्याबरोबर आम्ही निवांत राहूया। असं न करता आपण आपली ताकद देखील आपली दिसली पाहिजे। मित्रपक्षाला एक वाटलं पाहिजे की ह्यांची ताकद आहे, तर ती गणतीत धरतील ना। पवारने शब्द दिला नव्हता, देऊ आम्ही जागा म्हणले होते, पण जेवण घालणं आणि जेवा येणं ह्यात फरक असतो। जागा काही सोडली नव्हती त्यांनी, आम्ही जागा देऊ शकतो, माड्याची जागा असं पवार साहेब म्हणले होते, पण दिली नव्हती त्यांनी। माहितीने जागा दिली ना मला स्वतः शिट्टी चिन्हावर राष्ट्रीय समाज पक्षाला माहितीने जागा दिली। शिंदे साहेबांनी, अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा माझ्या पक्षाला दिली होती। त्यामुळं मला त्यांचं हे वाटलं, पवार साहेब नुसते म्हणत होते तर त्यांनी काही दिली नव्हती। महाराष्ट्रात असा गैरसमज झाला सर्वांचा, जागा सोडत होती साहेब तिकडे गेले, म्हणूनसाठी मी म्हणतोय पवार साहेब मोठे नेते आहेत, तर त्यांनी कॉन्फिडेंटली कुठल्या मिटिंगला आम्हाला एनडीएच्या बोलवलं नव्हतं रितसर। असं ह्यांनी जसं रितसर बोललो होतं त्यांनी बोलवलं नव्हतं ना।